धुळ्यात थंडीचा कहर. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद. धुळ्यात तापमानाचा नीचांक दरवर्षी नोंदवला जातो. यंदा देखील धुळे जिल्ह्यातील तापमान खाली गेलेलं असून थंडीचा कहर जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढलेला असून खानदेशात किमान तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे आणि यात 2 दिवसांपासून धुळ्यातील गारठा वाढलेला असून धुळ्यात यंदाच्या नीचांकी तापमानाची नोंद झालेली आहे. नाशिक जिल्ह्यात तापमान नेहमीच कमी असते. नाशिकपासून धुळ्याचे अंतर अधिक नसल्याने धुळ्यात देखील गारठा अधिक प्रमाणात जाणवत असतो. यंदा देखील धुळ्यात मोठ्या प्रमाणात गारवा वाढलेला असून आज धुळ्यामध्ये 7.5 अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात मोठ्या प्रमाणात थंडीचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडताना नागरिकांना गरम आणि उबदार कपड्यांचा आधार घेऊनच घराबाहेर पडता येणं शक्य झालं आहे. तापमानाचा पारा घसरल्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड गारवा निर्माण झालेला आहे. तापमानाचा पारा घसरल्यामुळे धुळेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी धुळेकरांना शेकोटी आणि गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. यापुढे देखील तापमानाचा पारा आणखीन घसरण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे नागरिक सकाळच्या वेळी घराबाहेर न पडणंच पसंत करत असल्याचं दिसून येत आहे. धुळे शहरामध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून थंडी खूपच प्रमाणात वाढलेली आहे. आज थंडीचा पारा 5 अंशापर्यंत खाली घसरलेला आहे. लोकांना खूप मोठ्या प्रमाणात थंड वाऱ्याचा त्रास होत आहे. आम्ही रोज इथे फिरायला येत असतो मॉर्निंग वॉकसाठी. हजारोच्या संख्येने या ठिकाणी धुळे शहराच्या पांझरा नदी किनारी लोक येत असतात. पण आता काही थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे. पण तरी उत्साह आहे लोकांमध्ये. थंडी वाढली आहे, त्याचा आरोग्यासाठी खूप चांगला तसा फायदाही आहे. रब्बी हंगामालाही याचा फायदा होईल, शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल, चांगली पिकं येतील. पाणी यावर्षी भरपूर प्रमाणात आहे, त्याचा फायदा शेतांना आणि गव्हाचा, हरभरा अशा पिकांना सुद्धा होईल. काही प्रमाणामध्ये शाळांमध्ये मुलांची उपस्थिती कमी झालेली आहे. थंडी खूप वाढल्यामुळे शाळेचं वेळापत्रक बदलावं असं आमची पालक म्हणून एक अपेक्षा आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी ही अपेक्षा आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, धुळे.